चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 28 डिसेंबर गुरुवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे गुरुपुष्यामृत योग। खरं तर गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं आणि तेव्हा जो योग बनतो त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं। हा योग जो आहे तो खूप अगदी क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो, मात्र हा योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी नवीन गोष्टींची आपण खरेदी करू शकतो, नवीन वास्तू आपण घेऊ शकतो किंवा नवीन शुभ ज्या गोष्टी आहे या शुभ गोष्टी करण्यासाठी हा जो योग आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि याच दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग। या दिवशी खरं तर आपल्याला भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या गुरूंच्या सेवा करायच्या असतात। बघा, उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या बऱ्याचशा सेवा मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। अजूनही ज्यांनी पाहिल्या नसेल त्यांनी आवर्जून बघा आणि उद्याच्या दिवशी या सेवा नक्की करा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंवा आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याच मनात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देणार आहे। बऱ्याच कमेंट्स आहेत की ताई गुरुपुष्यामृत योग आहे, ताई गुरुवार आहे, केस धुवायचे का किंवा घराची फरशी पुसायची का? आम्ही जर केस धुतले किंवा फरशी पुसली तर नक्की काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जे नवीन लोक आहेत त्या बऱ्याच नवीन भक्तांना, बऱ्याच नवीन स्वामी भक्तांना या गोष्टी माहिती नाहीयेत। बघा, आजचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण विशेष गुरुवारची विशेष माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, उद्या गुरुवार आहे। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की एक गोष्ट प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायची आहे। त्या गोष्टीची सुरुवात बुधवारीच करायची। बुधवारी जेवण झालं, स्वयंपाक सगळं झालं, जेवण करून झालं, त्यानंतर तुमचं स्वयंपाक घर वगैरे जे आहे ते पुसून धुवून झालं, ओटा स्वच्छ साफ केला की त्यानंतर झोपण्याच्या अगदी काही वेळ अगोदर तुम्हाला काय करायचंय, एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर, एक मगभर, जगभर पाणी तुम्हाला तुमच्या किचनवरती नेऊन ठेवायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही झोपी जायचंय। गुरुवार जेव्हा सकाळी उठाल त्यावेळेस जेव्हा मेन दरवाजा उघडाल तेव्हा हे जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या मेन दरवाजाच्या समोरच्या दिशेला, म्हणजे जो मेन दरवाजा आहे त्याच्या समोरच्या भागात दोन्ही दिशांना हे पाणी थोडं थोडं तुम्हाला ओतायचं आहे। मोकळं घर असेल तर सहज ओतू शकता, जर फ्लॅट सिस्टीम असेल तर थोडंसंच पाणी ठेवा आणि ते पाणी तुम्हाला हाताने शिंपडायचं आहे। आता हे का, तर बघा, हा उपाय जो आहे तो आपल्या घरातील जे अतृप्त पित्र आहे त्या अतृप्त जे पित्र आहेत त्या पित्रांना तृप्त करतो। हा उपाय आपल्याला पित्रांसाठी करायचा आहे। जेव्हा घरात पित्र अतृप्त असतात, अशांत असतात, तेव्हा घरात सतत विघ्न, अडथळे, अडचणी येत असतात आणि जेव्हा घरात पित्र तृप्त असतात तेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टीत यश येत असतं, प्रत्येक गोष्टीत आपली प्रगती होत असते, अडथळे दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात। त्यामुळे पित्र तृप्त असतं खूप महत्त्वाचं आहे आणि जर प्रत्येक गुरुवारी हा उपाय करत गेलात तर तुम्हाला पित्रांचा कुठलाच त्रास कधीच होणार नाही। ही पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट म्हणजे केस धुवायचे का, तर बघा, बुधवारीच केस धुवा, गुरुवारी डोक्यापासून पाणी हे कधीच घ्यायचं नाही। यामुळे आपला गुरुग्रह किंवा आपलं गुरुबळ जे आहे ते खराब होतं। बघा, गुरुबळ एकदा खराब झालं तर अडथळे इतके येतात की सांगू शकत नाही। घरात सतत अडचणी, कलह, घरात सतत दारिद्र्य, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात। त्यामुळे गुरुग्रह किंवा गुरुबळ कधीच खराब होऊ द्यायचा नाही, तर तो नेहमीच गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी उपाय करायचे असतात। आणि जेव्हा तुम्ही स्नान करत असताना गुरुवारी जर तुम्ही डोक्यावरून पाणी घेतलं तर तुमचा गुरु जो आहे किंवा गुरुबळ जे आहे ते तुमचं कमकुवत होत जातं। त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी चिमूटभर हळद तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घातली आणि त्या पाण्याने जर स्नान केलं तर तुमचा गुरु जो आहे तो स्ट्रॉंग होतो आणि एकदा गुरु स्ट्रॉंग झाला तर आयुष्यामध्ये भरपूर प्रगती व्हायला सुरुवात होते। यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी फरशी पुसायची का? एरवी कधीही फरशी पुसली तर चालते, पण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसायची नाही। बुधवारीच फरशी पुसून घ्या। गुरुवारच्या दिवशी आता पूजा मांडायची आहे
ताई आता कसं करायचं, पूजा मांडायची आहे तिथे तर पुसलं पाहिजे. पूजेचा जो भाग आहे, थोडासा जो स्पेस आहे, जो एरिया आहे तो तुम्ही पुसू शकता, पण संपूर्ण घर जे आहे ते तुम्हाला पुसायचं नाही. यानेही तुमचा गुरुग्रह हा कमकुवत होतो, तुमचा गुरुबळ हा खराब होतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी चुकूनही फरशी पुसायची नाही. फक्त पूजा करणार असतो तेवढाच भाग आपल्याला जो आहे तो पुसायचा आहे. गुरुवारी स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे एका ग्लासमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे कच्चं दूध हळद जे आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. जर प्रत्येक गुरुवारी हे करत गेलात तर घरातील दारिद्र्य आपोआप समाप्त होईल, घरातील गरिबी घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरामध्ये होईल. याचबरोबर प्रत्येक गुरुवार सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमांना आपल्याला तुळशी समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. सकाळी पण आणि सायंकाळी पण ही पण सवय लावून घ्या. यानेही माता लक्ष्मी अखंडित तुमच्या घराकडे प्रसन्न होईल. माता लक्ष्मीची जी कृपा आहे ती तुमच्या घरामध्ये कायम राहील. यानंतर दिवा लावून झाला की त्यानंतर काय करायचं तर न चुकता न विसरता आपला जो मेन दरवाजा आहे, मेन दरवाजाचा जो मेन उंबरठा आहे, या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद, त्याच्यामध्ये चंदन पावडर, पाणी, गोमूत्र टाकून तुम्हाला त्याचं आपल्या मेन दरवाजाला लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. एरवी नाही जमलं तरी गुरुवारच्या दिवशी उंबरठा पूजनाचं महत्त्व हे खूप जास्त आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न असते. गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे, माता लक्ष्मीचं व्रत आपलं चालू आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी ही सेवा चुकू नका. हे झालं की त्यानंतर मग आपल्याला माता लक्ष्मीचं जे व्रत आहे, पूजा मांडणी आहे, हे सर्व करायचं आहे. जे लोक व्रत पूजा मांडणी करत आहेत त्यांनी हे सर्व करायचं आहे. जे लोक व्रत पूजा मांडणी काहीच करत नाहीयेत त्यांनी काय करायचं आहे, त्यांनीही आणि व्रत केलेलं आहे त्यांनीही 2 लवंगांचा हा उपाय गुरुवारच्या दिवशी आवश्यक आपल्याला करायचा आहे. बघा, एका वाटीमध्ये तुम्हाला किंवा मातीच्या एका पंटीमध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापूर पेटवायचे, प्रज्वलित करायचं आहे. दुपारी आणि सायंकाळी दोन्ही टायमाला ही सेवा करायची आहे. जे लोक ऑफिस निमित्त बाहेर आहेत त्यांनी कमीत कमी संध्याकाळी किंवा दुपारी जसं टाइम भेटेल तसं दिवसातून एकदा तरी ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. या वाटीमध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला 2 लवंगा घालायच्या आहेत आणि हे कापूर प्रज्वलित करून या लवंगा पेटवत तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. ठीक आहे. उंबरठ्याजवळ ही आरती न्यायची आहे, म्हणजे उंबरठ्याला, घरातील 4ही कोपऱ्यांना, त्यानंतर जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर, म्हणजे सगळीकडे ही आरती, हा कापराचा धूर, लवंगाचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. यानेही माता लक्ष्मी अखंडित तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल. यानंतरची सगळ्यात शेवटची गोष्ट तुम्हाला सांगते. कुठल्याही गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी किंवा त्या पुढचे येणारे कुठलेही गुरुवार असतील, या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. दुपारचं सगळं स्वयंपाक झालं किंवा दुपारचं सगळं आवरून झालं, किचन ओटा तुमचा स्वच्छ साफ करून झाला, साफ करायचा आहे, तो व्यवस्थित क्लीन करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं, एक चांदीची वाटी किंवा चांदीची पंटी किंवा चांदीचा निरंजन, चांदीचा चमचा असेल तर तो घ्या. बघा, याला कुठलंच ऑप्शन नाही, कारण चांदीच्या त्या गोष्टीतून ज्या गोष्टी म्हणजे जी सात्विकता बाहेर पडेल ती दुसऱ्या गोष्टींमधून नाही मिळणार. त्यामुळे या उपायासाठी चांदीचीच ती गोष्ट घ्यायची आहे. या चांदीच्या वाटीमध्ये पुन्हा तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ह्या ज्या लवंगा आहेत ह्या किचन ओट्यावरती तुम्हाला पेटवायच्यात, म्हणजे प्रज्वलित करायच्यात. गॅस पासून थोड्या लांबच ठेवा, जिथे सेफ्टी असेल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायच्यात आणि याचा संपूर्ण धूर किंवा याचा जो धूप आहे हा संपूर्ण किचनभर पसरवायचा आहे. याने काय होईल तर किचनमध्ये बसणारी माता लक्ष्मी किंवा आपल्या स्वयंपाकघरात असणारी जी अन्नपूर्ण माता आहे ती तुमच्यावरती प्रसन्न होईल. अन्नपूर्ण माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल. घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील. घरात कधीच पैसा, सुख, समृद्धी, धनसंपत्ती यांची कमतरता भासणार नाही. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.